म्हणजे कायम स्वराज्य रक्षक की धर्मवीर हा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की अनेकदा छत्रपती संभाजी महाराजांचं वर्णन करत असताना छत्रपती संभाजी महाराज त्यांच्याविषयी वाईट लिहिलं गेलं, ते बदफैली होते, ते व्यसनी होते, ते राज्यकारभारासाठी पात्र नव्हते, पण त्यांनी धर्मासाठी बलिदान दिलं. हे षडयंत्र नाही तर दुसरं काय आहे? हे जाणून बुजून केलेलं कारस्थान आहे की अनावधानानं घडलेली गोष्ट आहे? जर हे कारस्थान, जर हे षडयंत्र असेल तर याची मुळं कुठपर्यंत जातात? विकिपीडिया या माहिती स्त्रोतावर काही चुकीची, आक्षेपार्ह अशी माहिती टाकण्यात आल्याचं निदर्शनास आलं. अनेकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली, सोशल मीडियावर व्यक्त केली. अगदी झी 24 तास सारख्या एका वृत्तवाहिनीनं हा मुद्दा लावून सुद्धा धरला. त्याबद्दल त्या सगळ्यांचे मनापासून आभार. पण मुद्दा इथंच संपत नाही. या निमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि त्यासाठी हा व्हिडिओ करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण बघा. यातल्या अनेक अनुत्तरित प्रश्नांची कदाचित तुम्हाला सुद्धा उत्तरं मिळतील आणि या विकिपीडियाच्या या मुद्द्याच्या मागं नेमकं काय शिस्त आहे ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल. तर महत्वाचा मुद्दा हा आहे की एकीकडे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरचा छावा सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच विकिपीडियावर जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांविषयी चुकीची माहिती ही टाकण्यात येते तेव्हा पहिला प्रश्न उपस्थित होतो, हे जाणून बुजून केलेलं कारस्थान आहे की अनावधानानं घडलेली गोष्ट आहे? जर हे कारस्थान, जर हे षडयंत्र असेल तर याची मुळं कुठपर्यंत जातात? या आधी सुद्धा हे सगळे प्रयत्न याच पद्धतीनं करून झालेले आहेत. या पापाचे वाटेकरी कोण कोण आहेत? सध्या उजव्या विचारसरणीच्या काही अंधभक्तुल्यांना सोशल मीडियावर उन्मादी असा चेव चढल्याचं दिसतं. यांना या विषयावर बोलण्याचा खरोखर नैतिक अधिकार आहे का? आणि महत्वाचं म्हणजे हे होऊ नये, ही माहिती सुधारली जावी, यासाठी नेमकं काय करायला हवं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ जरूर शेअर करा, लाईक करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरुवात करूया. शक्यतो या मुद्द्यावर आपण फार भाष्य करायचं नाही असं मी ठरवलं होतं, पण जेव्हा अतिरेक होतो तेव्हा कधी कधी आपण न बोलणं ही आपली मूक संमती समजली जाते आणि मग तेच डॉक्युमेंट होतं. त्यामुळे बोलणं गरजेचं आहे. जी आपल्याला माहिती आहे ती माहिती समोर आणणं हे तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे पहिला मुद्दा की हे षडयंत्र, हे कारस्थान आहे का? नक्कीच मला वाटतं की हे एक जाणून बुजून रचलेलं कारस्थान आहे, हे केलेलं षडयंत्र आहे. कारण छावा सिनेमा भारतभर प्रदर्शित झालाय, त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आणि हा उत्तम प्रतिसाद मिळत असताना ज्या अमराठी लोकांना किंवा जे काही मराठी भाषिक आहे ज्यांना छत्रपती संभाजी महाराजांविषयी फारशी माहिती नाही, पूर्ण माहिती नाही, हे नक्कीच ती माहिती मिळवण्यासाठी विकिपीडियावर जातील. कारण विकिपीडिया हा माहितीचा स्रोत मानला जातो आणि ते जेव्हा त्या माहितीच्या स्रोतावर जातील, विकिपीडियावर जातील, तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांविषयी चुकीची माहिती जी वर्षानुवर्ष पेरण्यात आली हीच पुन्हा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात जर येत असेल तर हे षडयंत्र नाही तर दुसरं काय आहे? आता विकिपीडिया हा माहितीचा स्रोत आहे. विकिपीडिया स्वतः संशोधन करत नाही, ती एक इंटरनॅशनल फर्म आहे आणि त्या माध्यमातून डिजिटल माध्यमात जी जी माहिती असते त्या माहितीचं संकलन करून ती माहिती समोर ठेवली जाते. आणि मग दुसरा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे या षडयंत्राची मुळं कुठपर्यंत जातात? तर या षडयंत्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांविषयीची जेव्हा चुकीची माहिती येते तेव्हा ही चुकीची माहिती वेगवेगळ्या डिजिटल ब्लॉग्स मधून, वेगवेगळ्या लेखांमधून ही कुठेतरी इंटरनेटवर अपलोड आधीच करण्यात आलेली आहे. त्यामध्ये काही विश्वासार्ह स्रोत जे मानले जाऊ शकतात अशा स्रोतांकडच्या माहितीचा आधार हा विकिपीडिया कायम घेत असतो. मग ही माहिती कुठून कुठून येते? कारण हे जुनं एक नॅरेटिव्ह आहे. म्हणजे कायम स्वराज्य रक्षक की धर्मवीर हा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की अनेकदा छत्रपती संभाजी महाराजांचं वर्णन करत असताना छत्रपती संभाजी महाराज त्यांच्याविषयी वाईट लिहिलं गेलं, ते बदफैली होते, ते व्यसनी होते, ते राज्यकारभारासाठी पात्र नव्हते, पण त्यांनी धर्मासाठी बलिदान दिलं. हे एक नॅरेटिव्ह वर्षानुवर्ष पसरवण्यात आलं आणि इथेच मुद्दा येतो स्वराज्य रक्षक की धर्मवीरचा. कारण जेव्हा पण त्यांनी धर्मासाठी बलिदान केलं हे जर झालं तर हा जो पण आहे ना, हा पण छत्रपती संभाजी महाराजांचं जे ज्वलन तेजस चरित्र आहे हे फक्त बलिदानापुरतं सीमित करतो. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी जी अफाट अशी झुंज दिली, एकाच वेळी 5 आघाड्यांवर पंजेफाड केली, औरंग्यासारख्या शत्रूला नामोहरम केलं, तब्बल
9 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांनी एकही किल्ला औरंग्याच्या हाती जाऊ दिला नाही. हा जो संपूर्ण इतिहास आहे हा कुठेतरी झाकोळला जाऊन फक्त बलिदानाचा इतिहासावर आणण्याचा यामध्ये हेतू आहे का? हा नक्कीच एक चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. मग याची पाळंमुळं कुठे जातात जर आपण खोलात जाऊन बघितलं तर हे ऑथेंटिक माहितीचे जे स्रोत आहेत. जो तिसरा प्रश्न आहे की छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करण्याच्या या पापाचे वाटेकरी कोण कोण आहेत? या व्यक्तींच्या इतर कार्याविषयी निश्चितच आदर आहे, परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी जेव्हा हा विषय येतो तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू पदपादशाही आणि 6 सोनेरी पानं या दोन्ही ग्रंथांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांविषयी बदनामीकारक मजकूर लिहिला. एका ठिकाणी ते लिहितात, त्यांच्या जागी संभाजीप्रमाणे शूर पण नाकर्ता पुत्र आल्याने इतिश्री झाली असली पाहिजे असे त्याला वाटले. एका श्रेष्ठ राष्ट्राची धुरा धारण करण्यास अगदी अयोग्य अशा माणसाच्या हातात मराठ्यांचे पुढारी पण गेले. यावेळी मोगलांच्या विरोधाचा कोणताही प्रयत्न करणे अधिकच अशक्य झाले होते. नेतृत्व चालवण्याच्या अयोग्यतेच्या जोडीला संभाजी महाराजांमध्ये रागीट स्वभाव नि मदिरा आणि मदिराक्षी यांच्याविषयी अत्यंत आसक्ती या दुर्गुणांची भर पडली होती. हे स्वातंत्र्यवीर सावरकर लिहितात. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर पुन्हा त्याचा उल्लेख रॉयल मार्टियर याच्यामध्ये लिहितात, हिज ब्रेव्ह बट इनकेपेबल सन संभाजी, हिज इनकॅपॅसिटी टू लीड, एक्सेसिव्ह इंटेलिजन्स इन ड्रिंकिंग अँड डिबॉचरी. आणि त्यानंतर कदाचित या गोष्टीची उजव्या विचारसरणीच्या काही अंधभक्तुल्यांना त्रास होईल, पण सरसंघचालक गोळवलकर गुरुजी त्यांच्या बंच ऑफ थॉट्स या पुस्तकात ते लिहितात की खंडोबल्लाळ वॉज ॲट दॅट टाइम अ प्राऊड हेरोइक यंग मॅन बट ही सायलेंटली गल्प डाऊन द agony and insult, and again when Sambhaji, who was addicted to women and wine, cast his evil eyes on his sister, Khandoballa allowed her to end her life to save her chastity. सरसंघचालक गोळवलकर गुरुजी लिहितात. यानंतर राम गणेश गडकरी यांनी राजसन्यास हे नाटक लिहिलं. या राजसन्यास नाटकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची यथेच्छ अशी बदनामी करण्यात आली. मल्हार रामराव चिटणीसांनी जी चिटणीशी बखर लिहिली त्याचा संदर्भ म्हणून पुढे अनेकांनी, म्हणजे नंतरच्या काळामध्ये आदिलशाहीचा जो एक बखरकार होता, त्या आदिलशाहीचा इतिहास लिहिणारा मोहम्मद जुबेरी यांनी बुसातीन उस सलातीन हा ग्रंथ लिहिला. आणि हा ग्रंथ चिटणीसी बखरीनंतर 13 वर्षांनंतर, म्हणजे चिटणीसी बखर ही लिहिली गेली साधारणतः 1811 मध्ये आणि त्यानंतर 1824 मध्ये त्याने हा ग्रंथ लिहिला. त्यातही या चिटणीसांच्या बखरीचा त्याने संदर्भ घेतलेला आहे. त्यानंतर ग्रँड डफने हिस्ट्री ऑफ मराठास जे लिहिले यामध्येही चिटणीसांच्या बखरीचा हा संदर्भ घेतला गेला. मुळात चिटणीसांची बखर हा समकालीन पुरावा नाही. चिटणीसांची बखर ही मल्हार रामराव चिटणीस जो खंडोबल्लाळचा नातू होता, म्हणजे बाळाजी आवजी चिटणीसांचा जो पणतू होता, त्याने ही बखर लिहिली 1811 मध्ये. छत्रपती संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे ते 1689 साली झालं. म्हणजे जवळपास छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर तब्बल 122 वर्षांनंतर मल्हार रामराव चिटणीसानं बखर लिहिली. आणि या बखरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची यथेच्छ बदनामी करण्याचे एक प्रमुख कारण होतं, ते म्हणजे बाळाजी आवजी चिटणीस यांना छत्रपती संभाजी महाराजांनी कटकारस्थानामध्ये सहभागी झाल्याच्या आरोपावरून हत्तीच्या पायी दिलं होतं. त्यामुळे पणजोबाला हत्तीच्या पायी दिल्याचा राग आणि रोष हा चिटणीसांच्या बखरीत उतरला आणि तिथून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आली. आणि त्यामुळं या सगळा प्रवास जर आपण बघितला, या वेगवेगळ्या लेखकांनी, म्हणजे अगदी स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, सरसंघचालक गोळवलकर गुरुजी असतील, राम गणेश गडकरी असतील, या सगळ्यांचा या ना त्या प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्याच्या पापात वाटा आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. त्यानंतर मात्र सेतू माधवराव पगडे असतील, वासी बेंद्रे असतील, डॉक्टर कमल गोखले असतील, डॉक्टर जयसिंगराव पवार असतील, या सगळ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा जो खरा इतिहास आहे हा लोकांसमोर आणण्यासाठी अफाट असे परिश्रम घेतले आणि त्यामुळे हा एक छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास हा लोकांसमोर आला. आता पुढचा प्रश्न राहतो की छावा सिनेमानंतर उजव्या विचारसरणीच्या काही अंधभक्तुल्यांनी सोशल मीडियावर जल्लोष करायला सुरुवात केली. हा जर सगळा पूर्वेतिहास बघितला, छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी कोणी केली, तर मग पुढचा प्रश्न राहतो तो म्हणजे या उजव्या विचारसरणीच्या भक्तुल्यांना आता हा उन्माद करण्याची किंवा या पद्धतीनं अकारण ट्रोलिंग करण्याची खरोखर आवश्यकता भासते का? यांना काही नैतिक अधिकार उरतो का?
जर हा नैतिक अधिकार असेल तर मग माझा सरळ प्रश्न आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा जो उज्ज्वल इतिहास आहे हा समोर आणण्यासाठी नेमका या उजव्या विचारसरणीच्या भक्तुल्यांनी काय प्रयत्न केला? यांच्या ट्रोलिंगला मी मुळच किंमत देत नाही. याचं महत्त्वाचं कारण असं आहे, कारण जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका बनत होती, त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ मी खरं तर करणार आहे, पण जेव्हा ही मालिका बनत होती तेव्हा या मालिकेसाठी कोणतंही योगदान हे या उजव्या विचारसरणीच्या कुठल्याही अंधभक्तुल्यांनी दिलेलं नाही. इतकंच कशाला, तर 2017 मध्ये, म्हणजे जेव्हा माझा राजकारणाशी संबंध नव्हता तेव्हा 2017 मध्ये मालिका सुरू झाली. पहिल्या वर्षानंतर फिल्म सिटीमध्ये पहिल्या वर्षासाठी मराठी मालिकेला 50% ही सवलत देण्यात येत होती आणि छत्रपती संभाजी महाराजांचा विषय आहे. ही मालिका अजिबात जवळपास ना नफा ना तोटा या तत्वावर होते. म्हणून 2014 ते 2018 माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते आणि त्यांच्या सरकारला विनंती करण्यात आली होती की हे जे 50% सवलतीचं जो नियम आहे हा पुढील वर्षासाठी सुद्धा मालिकेला लागू करण्यात यावा. त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं उत्तर दिलं की दूरचित्रवाणी मालिका हा व्यावसायिक विषय आहे आणि त्यामुळे यासाठी वेगळा विचार करता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. याच सरकारच्या काळामध्ये 2018 साली सुभाष साठे यांनी लिहिलेलं समर्थ रामदासांवरचं एक पुस्तक सरकारनं प्रकाशित केलं. हे पुस्तक आहे समर्थ श्री रामदास स्वामी डॉक्टर सौ सुभाष साठे. आणि या पुस्तकामध्ये जे महाराष्ट्र सरकारनं 2014 ते 2019 जे सरकार होतं, 2018 साली जे पुस्तक प्रकाशित केलं त्यामध्ये उल्लेख आहे संभाजीराजा दारूच्या कैफात व कलुषाच्या जाळ्यात सापडला होता. हा उल्लेख महाराष्ट्र सरकारनं जे समर्थ श्री रामदास स्वामी डॉक्टर सौ सुभाष साठे यांचं पुस्तक प्रकाशित केलं त्यामध्ये हा उल्लेख आहे. आणि मग हा प्रश्न राहतो की आत्ता उड्या मारणाऱ्या या अंधभक्तुल्यांना खरोखर नैतिक अधिकार उरतो का? किंवा या अंधभक्तुल्यांनी एक मला असा प्रयत्न दाखवावा की छत्रपती संभाजी महाराजांचा जो खरा इतिहास आहे, जो ज्वलत तेजस इतिहास आहे, हा समोर आणण्यासाठी काय प्रयत्न करण्यात आला? म्हणजे बॉलिवूडला आता इतकी वर्ष झाली पण आजपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांविषयी कोणतीही कलाकृती का करण्यात आली नाही? आतापर्यंत ज्या कलाकृती समोर आणण्यात आल्या, मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमळा, राजसन्यास सारखं नाटक, हे सगळं जर समोर येत होतं तर आता अचानक या पद्धतीचं नैतिकतेचा आव आणून जो काही उन्माद सोशल मीडियावर केला जातो हा खरोखर नैतिक अधिकार आहे का? नाही. सगळ्यात शेवटचा महत्वाचा प्रश्न की आता जर हे दुरुस्त करायचं असेल, विकिपीडियावरची ही जी माहिती आहे ही विकिपीडियावरची माहिती जर दुरुस्त करायची असेल तर त्यासाठी नेमकं काय करायला हवं? विकिपीडियावर ही जी चुकीची माहिती या पुढील काळातही आपल्या ऐतिहासिक महापुरुषांविषयी, राष्ट्रपुरुषांविषयी जर चुकीची माहिती तुम्हाला आढळली तर त्यासाठी नेमकं काय करायला हवं? यामध्ये क्रिएट अन अकाउंट, विकिपीडियावरच्या साईटवर जाऊन एक अकाउंट हे करावं लागेल. सर्च फॉर द आर्टिकल यू वॉन्ट टू करेक्ट, जे आपल्याला माहिती दुरुस्त करायची त्यावर एडिट बटन हे क्लिक करून त्यामध्ये जे काही बदल आपल्याला करायचे आहेत ते बदल आपल्याला करावे लागतील. त्यामध्ये आपली जी माहिती आहे ही व्हेरीफाय करावी लागेल. त्यासाठी रिलायबल सोर्स जे आहेत, त्यासाठी जे संदर्भ आहेत हे संदर्भ आपल्याला द्यावे लागतील आणि यानंतर आपल्याला ही माहिती दुरुस्त करता येऊ शकते. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सायबर सेलला तशा सूचना दिल्या, त्याबद्दल त्यांचा आभार. पण केवळ मी माझ्या परीनंही माझ्या टीमला हे करण्यास सांगितलेलंच आहे, परंतु आपण सर्वांनी यासाठी प्रयत्न करावेत. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाविषयी कोणतीही तडजोड ही स्वीकारली जाणार नाही, कारण तो आपला स्वाभिमान आहे, तो आपला आत्मा आहे, ती आपली आस्था आहे आणि हा आपल्यासाठी काळजाच्या जवळचा विषय आहे. तुर्तास एवढंच. आपल्या अनेक प्रश्नांची उत्तर मिळाली असतील. तुर्तास एवढंच. व्हिडिओ हा नक्की लाईक आणि शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.